दंडवत प्रणाम. मायबाप हो, आपल्या स्वरूपावर 5 पिशी आहेत. अनाद्या, अज्ञान, अन्यथा ज्ञान, आद्यमळ आणि जीवत्व. अनाद्या म्हणजे जीव स्वरूपावर असलेला मूळचाच दोष. जसा जीव अनादी आहे तशीच अविद्या देखील अनादी आहे. जीव जसा अनादी आहे तशीच ती अविद्या देखील अनादी आहे. त्यामुळं जीव बी अनादी आहे आणि ती अविद्या देखील अनादी आहे. त्याच्यामुळे तिला अनादी अविद्या असे म्हणतात. जीव म्हणजेच जीव स्वरूपावर असलेला मूळचाच दोष. अनादी अविद्या म्हणजे काय? जीव स्वरूपावर असलेला मूळचाच दोष. आणि अज्ञान म्हणजे ज्याला ज्ञान नाही असं, म्हणजे कोणत्याच प्रकारचं ज्ञान नाही असे त्याला अज्ञान म्हणावं. अन्यथा ज्ञान म्हणजे खोटे ज्ञान. सापाला दोरी समजणे आणि दोरीला साप समजणे याला म्हणावं अन्यथा ज्ञान. म्हणजे खोटं ज्ञान. आणि आद्यमळ म्हणजे जीवाचा आणि संलग्नाचा संकोच. आद्यमळ म्हणजे जीवाचा संलग्नाचा संकोच. आणि जीवत्व म्हणजे सुखदुःख ग्राहकता. सुख घेतो आपण आणि दुःख बी घेतो. तर सुख कसे घेतो आपण? तर आपल्याला समजा मी आहे आणि मला अमेरिकेला नोकरी. तर अमेरिकेला नोकरी असताना माझी आई इकडं खेड्यात वारली, मला कळालीच नाही. तर कळाली नसल्यामुळं मला काही सुख झालं नाही, दुःख झालं नाही. मी जसं आहे तसंच राहिलो. पण ज्यावेळेस मला समजलं की आई वारली त्यावेळेस मी ते ग्रहण करतो, ग्राहकत्व करतो त्याचं, आणि मला दुःख होते. तर हे असं सुख बी आपण ग्राहक करतो आणि दुःखाचं बी ग्राहकत्व करतो. तर असं सुखदुःख ग्राहकत्व म्हणजे आपण काय करतो कशा. आणि अनादी अविद्यामुळं काय झालं आपल्याला? अज्ञानामुळं काय झालं? अन्यथा ज्ञान आलं. अन्यथा ज्ञानामुळं काय झालं? आद्यमळ लागला. आणि आद्यमळामुळं काय झालं? जीवत्व आलं. म्हणजे अनादी अविद्या म्हणजे काय? जीव स्वरूपावर असलेला मूळचा दोष. अज्ञान म्हणजे ज्ञान नसणे. अन्यथा ज्ञान म्हणजे खोटे ज्ञान, विपरीत ज्ञान. आणि आद्यमळ म्हणजे जीवाचा आणि संलग्नाचा संकोच. आणि जीवत्व म्हणजे सुखदुःख ग्राहकत्व. अशा 5 पिशी आहेत. तर बाबा ह्या 5 पिशीचा नाश का होतो? तर अनादी अविद्या जी आहे त्या अनादी अविद्येचा लक्ष्यस्थळात म्हणलं की ते ईश्वरेक नाश्य. म्हणजे ईश्वरानं नासल्याशिवाय ती नासत नाही. तर तो एक आपल्याला झालेला रोग आहे. त्या रोगाला वज्रकिटकी असं म्हणतात. त्याला वज्रकिटकीचा दृष्टांत दिलेला आहे देवानं. तर तो रोग झालेला आहे. तर त्या रोगाचा नाश कोण करील? फक्त उभयदृश्य अवतार, ईश्वर एक नाश्य. आणि ज्यावेळेस अनादेवदे निघून जाते, ज्या अनादेवतेचा छेद होतो त्यावेळेस अज्ञान, अन्यथा ज्ञान, आद्यमळ आणि जीवत्व ह्याच्या ते वरचे 4 जे आहेत तर ते निघून जातात आपल्यात. अज्ञानाला नष्ट करायची गरज नाही. अज्ञानाचं कारण अनादी अविद्या आहे. ते अनादी अविद्या निघून गेली की अज्ञान निघून गेलं. अज्ञान गेलं की अन्यथा ज्ञान गेलं. कारण अन्यथा ज्ञानाचं कारणच अज्ञान आहे. अज्ञान गेलं की अन्यथा ज्ञान गेलं. अन्यथा ज्ञान गेलं की आद्यमळ गेला. आद्यमळाचं कारणच अन्यथा ज्ञान आहे. आणि आद्यमळ गेला म्हणजेच आद्यमळ निघून गेला म्हणजे जीवत्व निघून गेलं. जीवत्व म्हणजे सुखदुःखाचं कारण म्हणजेच आद्यमळ आहे. असं आहे मायबाप हो. तर मग अनादी अविद्या कोण नासू शकतं आहे? परमेश्वरच नाश्य, ईश्वर एक नाश्य येते. आणि बाकीच्या मात्र आपण मत्या म्हणजे अनादीचा छेद केला की अनादी अविद्येवर 4ची रचना असं म्हणलेलं आहे लक्षणस्थळामध्ये. तर ती 4ची रचना आहे अनादी अविद्येवर. म्हणजे अज्ञान, अन्यथा ज्ञान, आद्यमळ आणि जीवत्व हे 4ची रचना त्याच्यावर आहे. तर अशा प्रकारे आहे. तर मायबाबा आपल्याला फोकस हाच करायचा आहे आद्यमळावर. आद्यमळ म्हणजे काय? आद्यमळ म्हणजे जीवाचा आणि संलग्नाचा संकोच. बघा, ज्यावेळेस माणूस तमातून प्रपंचात येतो त्यावेळेस आपला संकोच होत जातो. आणि ज्यावेळेस आपण प्रपंचातून तमात जातो त्यावेळेस आपला विकास होत जातो. लक्ष नीट द्या. ज्यावेळेस आपण तमातून प्रपंचात येतो त्यावेळेस आपला संकोच होत जातो. आणि ज्यावेळेस आपण प्रपंचातून तमाकडं प्रवास असतो आपला त्यावेळेस आपला विकास होतो. म्हणजे त्या आद्यमळाला छेदायचं काम नाही.
तो आपल्याला प्रपंच तमातून बाहेर निघलं की आपल्याला तो आद्यमळ लागत जातो आणि प्रपंचापर्यंत येईपर्यंत लागतो आणि आपला संकोच होत जातो. आणि तो ज्यावेळेस आपण प्रपंचातून तमाकडे निघतो त्यावेळेस त्याचा विकास होत जातो आणि 100 प्रमाण विकास होतो आपला. मग शेवटी आपण जागेवर येतो. तर असं आहे भाऊ, ज्यावेळेस आपण प्रपंचातून निघतो त्यावेळेस आपलं तर स्वरूप 100 प्रमाण एवढं असतंय. तर मग 100 प्रमाण एवढं असतंय. आद्यमळ लागल्यावर म्हणजे 10 प्रमाण एवढंच होतं आहे, संकुचतं आहे. 10 प्रमाण एवढं संकुचतं आहे. 20 मळ लागल्यावर 1 ब्रह्मांड एवढं संकुचतं आहे. आता 1 ब्रह्मांड म्हणजे काय? 1 ब्रह्मांड म्हणजे 500 कोटी योजन. तर ब्रह्मांडाचे दोन विभाग आहेत, एक अव्यक्त ब्रह्मांड आणि एक व्यक्त ब्रह्मांड. तर व्यक्त ब्रह्मांड म्हणजे 56 कोटी योजन आणि म्हणजे भेंड म्हणजे 50 कोटी योजन. तो भेंड जो आहे तो भेंड कासवकार विश्वमूर्तीमध्ये बसून दिला की तो 56 कोटी एवढा होतो आणि त्याला म्हणतात सृष्टी, त्याला म्हणतात व्यक्त ब्रह्मांड. आणि अव्यक्त ब्रह्मांड म्हणजे जे 500 कोटी योजन अव्यक्त ब्रह्मांड आहे. तर विश्वदेवतेचा मळ लागल्यावर जीवाचं स्वरूप हे ना 1 ब्रह्मांड एवढं संकोचते. आता 1 ब्रह्मांड म्हणजे 500 कोटी योजन. आता अष्टभैरवाचं मळ लागलं की तो 50 कोटी योजन होतं आहे. शिरब्दीचं मळ लागलं की 5 कोटी योजन होतं आहे. सत्यकार्य शकुंडीचा मळ लागला की तो 50 लक्ष होतं आहे. अष्टभैरव याचा स्वर्गीचा मळ लागला की तो 5 लक्ष होतं आहे. अंतराळीचा मळ लागला की 50,000 होतं आहे. अष्टदेवनीचा मळ लागला की 5,000 होतं आहे. आणि करभूमीचा लागला की म्हणजे 500 योजन होते. आता बघा, करभूमीचा मळ निघून गेला की जीवाचं स्वरूप झालं 5,000. अष्टदेवींचा मळ निघून गेला की जीवाचं झालं स्वरूप 5 लक्ष. स्वर्गीचा मळ निघून गेला की जीवाचं स्वरूप झालं 50 लक्ष. पुन्हा सत्यकार्य शकुंडीचा मळ निघून गेला की जीवाचं स्वरूप झालं 5 कोटी. आणि सत्यकार्य शकुंडीचा मळ निघून गेला की जीवाचं स्वरूप झालं 50 कोटी. आणि अष्टभैरवाचा मळ निघून गेला की जीवाचं स्वरूप झालं 500 कोटी योजन म्हणजे 1 ब्रह्मांड. आणि असं जीवाचं स्वरूप आणि आद्यमळ निघून गेला की जीवाचं स्वरूप झालं 100 ब्रह्मांड. म्हणजे त्याला 100 ब्रह्मांड एवढा मोठा होतो, तो विकास पावतो. म्हणजे ज्यावेळेस जीव तमातून प्रपंचाकडे वाटचाल होती त्याची, त्यावेळेस त्याचा संकोच होत जातो. आणि ज्यावेळेस जीव प्रपंचातून तमाकडे वाटचाल करतो त्याचा संकोच होतो. आणि ह्याच संकोचाला आद्यमळ असं म्हणलेलं आहे. आणि ते आद्यमळ हा छेदावा लागत नाही. म्हणजे उद्धरण काळात देखील अनादयाच्या पांती आद्यमळ छेदल्या जातो. आणि इकडं देखील म्हणजे ज्यावेळेस संवारात देखील तो जसं त्याला तमाकडे ती माया त्यावेळेस त्याचा विकास होत जातो. आणि विकास होणं म्हणजेच आद्यमळाचा नाश होणं. मायबाबा, याप्रमाणे हे ज्ञान आहे, हे सखोल ज्ञान आपण आपल्या हृदयस्थ केलं पाहिजे. आणि ज्याला हे सखोल ज्ञान आहे तोच खरा ब्रह्मविद्येचा ज्ञानी असं मी मानतो. आणि ज्याला हे सखोल ज्ञान नाही तो खरा ब्रह्मविद्येचा ज्ञानी नाही असं माझं मत आहे. असं सगळं आमच्या गुरुचं मत होतं. तसं माझे गुरुबाबा होते प्रभाकर भोजने महानुभाव आणि त्यांचं मत होतं की जर सूक्ष्म अभ्यास आला पाहिजे. कोण्याही प्रश्नाचं उत्तर म्हणजे जो पोथी करताय त्यानं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. साध्या माणसाचे देखील प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. पण पोथी करते आपण पोथी करते म्हणतात आम्हाला पट्टीवर येऊन विचार. तिथं नाही सांगत, तिथं सांगावं, सगळ्या लोकांना ऐकू द्यावं अशी आमची विनंती आहे तुम्हाला. कारण तुम्ही विद्वान आहेत म्हणून पोथी लावली ना. मग आमचे अज्ञानाचे प्रश्न तुम्ही तिथंच सोडवा, पट्टीवर नका. पट्टीवर मला एकट्याला बोलता तुम्ही, पण सगळ्या समाजाला हे उत्तरं कळाली पाहिजे. म्हणून मायबाबा, जो सूक्ष्म अभ्यास ज्याचा आहे तोच खरा ज्ञानी होऊ शकतो. तो नाही तज्ञ हाकीम खत्रे में जान अशी गोष्ट होऊ शकते. दंडोत प्रणाम.